काही सांगाल? नाही, वाद कसं चर्चेला पण तुम्ही वाद म्हणता, ही लोकशाही आहे. तुम्हाला त्यांच्या दडपशाहीची फार सवय लागली आहे. डेअरीच्या माने हे कुटुंब जे आहे ते आता अजितदादांकडे गेले, अगोदर तुमच्याकडे प्रचार करत होतं, कसं बघता सोने माने कुटुंब? मानेंचे आणि आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की आदरणीय पवारसाहेब आणि दशरथ माने यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत आणि आमच्याकडून ते नेहमी जपलेच गेलेले आहेत संबंध. या प्रश्नाची उत्तरं मला विचारायची ऐवजी त्यांना विचारली तर जास्ती संयुक्त. आता काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आम्ही सगळे पूर्ण ताकदीने एकत्र लढतो या दडपशाही, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आम्ही सगळे एकत्र अनेक वर्ष काम करत आलेलो आणि पुढे एकत्र. काँग्रेस आणि राऊतांचं वाकयुद्ध चालूच आहे. आमची लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मन मोकळं करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. पवारांना विचारता खडसे तिथे गेलेत, मात्र रोहिणी खडसे इथेच आहेत. तुतारी घेऊन त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली आहे. कसं बघतात एकीकडे की रोहिणी खडसे इथे, तर खडसे त्या ठिकाणी गेले, कुठेतरी दबाव तंत्र वापरलं गेलं. शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला प्रश्न विचारा असं वाटतो, तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर. ताई, सातारा माथाडी कामगारांसाठी मोठं योगदान शरद पवारांचं होतं, मात्र ज्या पद्धतीने आहे आता पुन्हा या माथाडी कामगारांना आव्हान करण्यात आलेलं आहे की ज्या पवारांना मदत करण्यासाठी बारामतीकडे यावं. नक्कीच बारामतीसाठी आता सर्वांची लढत त्याकडे लागलेली आहे. लोकसभेचं इलेक्शन हे असं होणार. सगळे अजित पवारांचे सगळे बारामतीमध्ये उतरलेले आहेत तुमच्या विरोधात. अतिथी देवो भव. प्रवेश केला डिग्रीचे, काय म्हणा एकंदरीत परिस्थिती मतदारसंघात? मी बघताय ईस्ट इंडिया कंपनी सारखं चाललंय आणि चंद्रकांत दादाच येऊन म्हणाले ना बारामतीत की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय. ही भाषा माझी नाही आहे, चंद्रकांत दादांची. ताई, एकनाथ खडसे पुन्हा बीजेपी मध्ये गेले, जात आहेत. हो, ते मला वाटतं त्यांचा आज का उद्या प्रवेश. गुढीपाडव्याला हा, असं माझ्या कानावर आले. तसं रोहिणीताई काल मला भेटल्या होत्या आणि आज रोहिणीताईंशी माझं बोलणं आहे.